मराठवाड्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. प्रचंड पाऊस दररोज कोसळतोय. सबंधपणाने पिकं बर्बाद झालेली आहेत. विशेषतः कापूस आणि सोयाबीन त्याची संपूर्णपणाने वाट लागलेली आहे. राजकीय नेते मात्र आपल्या निवडणुकीच्या सबंधपणाने तयारीच्या मागे आहेत. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. एसकेएमच्या नेतृत्वाखाली गेले 4 दिवस सबंध देशभरातील नेते मराठवाड्यात आलेत, विदर्भात आलेले आहेत. ते दौरे करतायत. पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मात्र शेतकऱ्यांची सूत घ्यायला वेळ नाहीये. करावा तेवढा निषेध थोडा आहे. राजकीय नेत्यांनी विशेषतः सत्ताधाऱ्यांनी अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही. अशा प्रकारचा संघर्ष शेतकरी पोरांच्या वतीनं सुरू करण्यात येईल. मी डॉक्टर तेजस्विनी राहुड, मानची हिल मध्ये मी कार्यरत आहे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट साठी. म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज आम्ही करत असतो. याच्यामध्ये आम्ही मोतीबिंदू जे गरजू लोक आहेत, ज्यांना दिसत नाही त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन्स, पडद्याचे ऑपरेशन्स किंवा पेशंट कितीही कॉम्प्लिकेटेड असू दे, इथे आम्ही सर्व प्रकारच्या सर्जरीज त्यांच्या करून त्यांना नवीन दृष्टी प्रदान करत असतो. परिसरातल्या सर्व लोकांना मी आवाहन करते की ज्यांना पण डोळ्यांचे काहीही प्रॉब्लेम असू देत, मोतीबिंदू असू दे, काचबिंदू असू दे, पडद्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा आतमधल्या रेटिनाचा प्रॉब्लेम असू दे, सर्व प्रकारचे उपचार मानची हिलमध्ये केले जातात. तर परिसरातल्या सर्व लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.